तिरुपती मंदिर, श्रीराम मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, बाळूमामा देवस्थाननंतर आता सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील घोटाळा बाहेर आल्याने भक्तगणांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे। देवाला देणगी द्यायची का नाही यावरही आता चर्चा होत आहेत। माणूसच देवाच्या पैशावर डल्ला मारू लागला तर देवाला दान तरी कशासाठी करायचे अशी भावना सर्वसामान्य लोकांच्यात पसरू लागली आहे। एका पाठोपाठ एका प्रकरणात देवाचा पैसा खाल्ल्याचे समोर येत असताना यातील कोणालाच कडक शिक्षा झाल्याचे दिसत नाही। त्यामुळे देवस्थान ट्रस्टमध्ये जमा होणारा पैसा हा असाच लुटला जाणार का हाही प्रश्न उपस्थित होत आहे। नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपयांचा अपार होत असल्याचा आरोप केला होता। त्यांनी सुद्धा या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती। या आरोपानंतर मंदिर प्रशासनाने 9 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती येत आहे। नेमके काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविक दररोज लाखो रुपयांच्या देणग्या अर्पण करतात। अशा परिस्थितीत मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या आरोपानंतर मंदिर प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली असून दान मोजणी प्रक्रियेतील बदल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे। मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाची दानपेटी ही मंदिरातील कर्मचाऱ्यांनी लुटल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी 46 कर्मचाऱ्यांना श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने निलंबित केले तर 9 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। परंतु सध्या हे कर्मचारी जामिनावर सुटलेले आहेत। मंदिराच्या दानपेटीमध्ये हजारो भाविक दान टाकत असतात। मार्च 2026 मध्ये मंदिराच्या पुजारी कक्षातील दानपेटीतून 10,000 रुपयांची चोरी झाल्याचे CCTV फुटेजमधून उघड झाले। दानपेटीतील रक्कम काढण्यासाठी कर्मचारी राजेंद्र रामचंद्र पेंडुरकर हा बोटाच्या कात्रीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे या लोकांचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे। सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर हात मारणाऱ्यांची संख्या 55 वर पोहोचल्याने घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। या लोकांना देवाची कसलीच भीती राहिली नाही। त्यामुळे यांच्यावर जर कडक कारवाई झाली नाही तर मात्र हा प्रकार भविष्यात असाच सुरू राहील। या अगोदरही नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर, तामिळनाडू मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर, केरळ येथील शबरीमला अय्यप्पा मंदिर आदींमध्ये मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी सुरू आहे। अगदी खेडोपाड्यातील छोट्या मोठ्या देवस्थान समितीमध्ये तिथल्या मंदिरांमध्ये प्रचंड घोटाळे झाले असल्याची चर्चा होत आहेत। यावर सरकारने कडक कायदा करावा, अन्यथा हे प्रकार पुढे असेच सुरू राहतील आणि भक्तगण मात्र भविष्यात 1 रुपयाचीही देणगी देवाला दान करणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।